विद्यार्थी मित्रों की पहिल्या सत्रामध्ये आपण इतिहासाचे 6 प्रकरण व्हिडिओच्या माध्यमाने पाहिलेले आहे आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राचं 3 प्रकरण आपण बघितले. आता तुमच्या राज्यशास्त्रामध्ये 4थं प्रकरण बघायचं आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे संयुक्त राष्ट्रे. बघा, पहिल्या प्रकरणामध्ये महायुद्धानंतर राजकीय घडामोडी, दुसऱ्या प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल, तिसऱ्या प्रकरणामध्ये भारताची सुरक्षा व्यवस्था पाहिली आणि आज 4थं प्रकरण बघायचं संयुक्त राष्ट्रे. मग या प्रकरणामध्ये नेमकं आपण काय बघायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे ते पाहत असताना प्रामुख्याने यामध्ये संयुक्त राष्ट्रे ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि या संघटनेचं उद्दिष्ट आपल्याला बघायचं आहे. या संघटनेचे तत्व बघायचे, या संघटनेची रचना बघायची आहे आणि त्याचबरोबर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही संघटना कोणती भूमिका घेते त्या भूमिकेचा अभ्यास आजच्या तासामध्ये आपल्याला पाहायचं. त्यातलं पहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी. संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी हे बघत असताना प्रामुख्याने 20व्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाले. माहित आहे तुम्हाला, पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे. पहिलं महायुद्ध, फळ्यावरचे सगळे मुद्दे वहीमध्ये लिहून घ्यायचे. पहिलं महायुद्ध बघा, पहिले महायुद्ध कधी घडलं कोणाला सांगता येईल? कोण सांगू शकेल का? बघा, पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धामुळे जगामध्ये जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली. पुन्हा तशा स्वरूपाचं महायुद्ध होऊ नये, जगाची हानी होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रसंघ राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. कधी स्थापना करण्यात आली माहिती आहे का तुम्हाला? 10 जानेवारी 1920 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना. बघा, 10 जानेवारी 1920 मध्ये या राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. जगामध्ये पहिलं महायुद्ध झालं तर दुसरं महायुद्ध होऊ नये असे अनेक राष्ट्रातील लोकांना वाटत होतं, पण तसं काय झालं नाही. त्यामुळं ही राष्ट्र संघटना जी काही आहे, संघ जी काही आहे, ती पहिल्या महायुद्धात झाल्यानंतर निर्माण झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रसंघाची कामगिरी करत असताना ती कुचकामी ठरली. मानावं तितकं यश त्यांच्या कार्यामध्ये आलेलं नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 20व्या शतकामध्ये दुसरी घटना आहे ती म्हणजे दुसरं महायुद्ध 1939 ते 45. त्यानंतर दुसरी घटना आहे दुसरे महायुद्ध. दुसरे महायुद्ध कधी घडले? 1939 ते 45. 1939 ते 45 या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध उद्भवलं. पहिल्या महायुद्धामध्ये जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली होती त्यापेक्षा कितीतर भयानक मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली. एवढंच नाही तर अणुबॉम्बसारख्या घटनांचा वापर या दुसऱ्या महायुद्धामध्ये झाला किंवा करण्यात आला. त्यामुळं जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी यासारखी जी काही शहरं होती ती शहरं पूर्णपणे बेचिराख झाली आणि त्याचा विपरीत परिणाम पुढच्या काही पिढीमध्ये झालेला पाहायला मिळतो. म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये तिसरं महायुद्ध जर झालं तर जगाचा विनाश अटळ आहे हे समजून जगातील अनेक राष्ट्रातील लोकांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्राची निर्मिती केली. बघा,
संयुक्त राष्ट्र या संघटनेची स्थापना केली. आता ही घटना कधी आहे? साधारणपणे 24 ऑक्टोबर 1945. बघा याची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. या कालावधीमध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्राची निर्मिती झाली. त्या वेळेला जगातले अनेक देशातले लोक एकत्र आले आणि जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकावं, इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाचे महायुद्ध होऊ नये, अशा स्वरूपाचं महायुद्ध जर झालं तर जगाचा विनाश अटळ आहे हे समजून एकत्र आले आणि या राष्ट्र संघटनेची निर्मिती केली. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंघाची निर्मिती कधी झाली आहे? अगदी बरोबर आहे, 10 जानेवारी 1920 मध्ये. आणि पहिल्या महायुद्धामध्ये राष्ट्रसंघटनेची कामगिरी कुछ कमी ठरल्यामुळं पुन्हा दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध कधी झालं? 1939 ते 1945. आणि यामध्ये सुद्धा अणुबॉम्बसारख्या घटनांचा वापर झाल्यामुळे पुन्हा जगामध्ये जीवित आणि मृत्यूची मोठ्या प्रमाणात झाली. म्हणून जगातील अनेक देशातील लोकांनी एकत्र येऊन राष्ट्र संघटनेची निर्मिती केली आणि ही घटना आहे 24 ऑक्टोबर 1945. कळालं? ही पार्श्वभूमी. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महायुद्ध होऊ नये यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. ज्यावेळेला निर्मिती करण्यात आली त्यावेळी या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये 50 देशांचा समावेश होता. 50 देशाचे सदस्य होते. किती? 50. कधी निर्मिती झाली याची? एकटा कोणता सांगा? 24 ऑक्टोबर 1945. 24 ऑक्टोबर 1945 रोजी ज्यावेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती झाली त्यावेळेला यामध्ये फक्त 50 देशांचा समावेश होता. आज या संयुक्त राष्ट्र संघटना यामध्ये 193 देश आहेत. तुम्हाला प्रश्न विचारतात परीक्षेला किंवा पाठाखाली सुद्धा प्रश्न तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये टिंबा देश सहभागी आहेत. 194, 193, 190, 192. तर त्याचं उत्तर आहे 193 देश. आणि सुरुवातीला किती देश होते विद्यार्थी मित्रांनो? फक्त 50. लक्षात आलं का? बघा संयुक्त राष्ट्र संघटनेची पार्श्वभूमी. यामध्ये 2 महायुद्ध निर्माण झाले. महायुद्धामुळे जगामध्ये अशांतता पसरली. इथून पुढच्या कालावधीमध्ये अशांतता पसरू नये, संपूर्ण जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकावं, सर्व राष्ट्र मैत्रीपूर्ण संबंधामध्ये राहावेत यासाठी 1920 मध्ये राष्ट्रसंघ आणि 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली असं आपण पाहायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा घटक आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा कालानुक्रम किंवा घटनाक्रम. बघा संयुक्त राष्ट्र संघटना याची स्थापना किंवा नेमकी घटना कोणत्या घटना घडल्या या घटना या ठिकाणी दिले. माहित असं तुम्हाला की साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान कोण? विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला. कधी झाला बघा? 14 ऑगस्ट 1942 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इंग्लंडचे पंतप्रधान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यामध्ये जो करार झाला तो करार म्हणजे अटलांटिक करार. अटलांटिक करार झाला आणि त्या करारानुसार पहिलं दुसरं महायुद्ध संपल्यानंतर कायमस्वरूपी जगामध्ये शांतता राहावी याची व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय या दोन्ही करारामध्ये या दोन्ही व्यक्तींनी या अटलांटिक करारामध्ये घेण्यात आला. एवढंच नाही 1944 आणि 1945 मध्ये दोस्त राष्ट्राच्या परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेमधून ही संघटना आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा करार झाला. आणि या करारामध्ये करार करण्यासाठी ज्या ज्या घटना लागतात उदाहरणामध्ये घटना, मसुदा, नियमावली, तरतुदी या सगळ्यांची बांधणी केली आहे. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे
24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. आणि त्याचबरोबर ही सर्व आंतरराष्ट्रीय संघटना सार्वभौमत्व आहे. सार्वभौम म्हणजे स्वतंत्र आहे. या सदस्य राष्ट्रामध्ये मगाशी आपण बघितलं की सुरुवातीला फक्त 50 देश होते, त्यानंतर 193 देश दिले. या सर्व राष्ट्रामध्ये प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य हे या घटनाक्रमामध्ये नमूद करण्यासारखं आहे. कोणत्याही राष्ट्राला कोणत्याही स्वरूपाचं अडचण आले असल्यास त्या सर्व राष्ट्रांना या संघटनेमार्फत संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत सहकार्य करण्याची भावना यामधून पुढे आली आणि त्यामधून या संघटनेची स्थापना करण्यात आली. लक्षात घ्या. त्यानंतर तिसरं संयुक्त राष्ट्र या संघटनेची उद्दिष्टे. नेमकं संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कशासाठी करण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर इथं आपण बघितलं. सांगायचं म्हटलं तर संयुक्त राष्ट्र ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जगातील सर्वात मोठी का म्हटलं तर बघा या देशामध्ये किती, या संघटनेमध्ये किती देश आहेत, किती आहे, 193 देश आहेत. म्हणून जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं. आणि या संघटनेची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे बघितलं आपण की सुरुवातीला फक्त 50 राष्ट्रच होते, नंतर 193 राष्ट्र झाले. आणि त्यामुळं सर्वांगीण विकास, सर्वांगीण शांतता स्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा असे सर्वांगीण प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून उद्दिष्टे डोळ्यासमोर घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती करण्यात आली. आता या उद्दिष्टाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचं उद्दिष्ट संपूर्ण जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावं यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती करण्यात आली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहिलं उद्दिष्ट तुम्ही लिहून घ्या. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, पहिलं उद्दिष्ट लिहून घ्या. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. एकशे 93 देश जे काही त्या सर्व देशामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला. हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट सांगायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवायचे आहे. समजा दोन देशामधले प्रश्न आहेत. आता आपल्या देशाचं उदाहरण आपण सांगता येईल, भारत आणि पाकिस्तान. किंवा या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये भारत आणि चीन याची कुरघोडी तुम्हाला माहिती आहे. तर अशा दोन राष्ट्रांमधले ज्या समस्या आहेत किंवा जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसं सोडवायचं आहे, शांततेच्या मार्गाने सोडवायचं आहे. हे दुसरं उद्दिष्ट आहे. आणि ते सोडवत असताना दोघांच्या मध्ये मैत्रीपूर्ण संबंध कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणं. तिसरं उद्देश सांगता येईल की मानवी हक्काचं व स्वातंत्र्याचं जतन करणं आणि संवर्धन करणं. तिसरं युनियन मानवी हक्काचं व स्वातंत्र्याचे जतन करणे तसेच संवर्धन करणे. संवर्धन करणे म्हणजे वाढवणं. मानवी हक्क जे काही आहेत, मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी मानवाला जसे हक्क दिले त्या हक्काचं संवर्धन करणं, स्वातंत्र्याचं जतन करणं हे या संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी आहे. एवढंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती करण्यात आली असं नाही. याच्या मदतीला, याच्या जोडीला आणखीन काही बाबी आहेत. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक सहकार्य वाढवणे, सदस्य जे काही राष्ट्राच्या राष्ट्रामध्ये आर्थिक सहकार्य वाढवणं, तसंच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा तो हेतू होता. त्याचबरोबर सार्वभौमत्व राष्ट्राच्या राजनैतिक विशेष अधिकाराचा आदर करणं, त्याचबरोबर दुसऱ्या देशावरती आक्रमण न करणे, तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि केलेलं जे काही करार आहे त्या कराराचं पालन करणं. आंतरराष्ट्रीय जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्याचं आणि त्या कराराचं, त्या नियमावलीचं पालन करणं हे उद्दिष्ट या संयुक्त राष्ट्रांच्या समोर होतं. आणि या सदस्य राष्ट्रांची कर्तव्य म्हणून प्रत्येक राष्ट्र मैत्रीपूर्ण संबंधामध्ये राहावं यासाठी प्रयत्न करणं हे
या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या देशाचं प्रमुख कर्तव्य या ठिकाणी होतं असं म्हणता. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्राने एकत्र येऊन निर्माण झालेली संघटना. संयुक्त राष्ट्रामध्ये मुळातच सर्वांचे समान अपेक्षा ठेवून एकत्र आलेले आणि ती संघटना स्थापन झाली. त्यामुळं एकमेव एक की या सभासद राष्ट्रापैकी कोणत्याही राष्ट्रांना असं वाटत नाही की जगामध्ये अशांतता निर्माण व्हावं, असं नाही. संपूर्ण 193 देशातील लोकांना असं वाटतं की जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावं, प्रत्येक देशाचं संरक्षण करता यावं, स्वसंरक्षण करता यावं यासाठी प्रयत्न करण्याचं कार्य यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा मुद्दा आपण सांगता येईल. लिहून घेतला ना? चौथा मुद्दा आपण सांगता येईल संयुक्त राष्ट्राची तत्वे. चौथा मुद्दा लिहून घ्या. संयुक्त राष्ट्राचे तत्वे. बघा, सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल हे तत्व आहे. सर्व जे काही सभासद राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना समान दर्जा आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतं एखादं राज्य देश मोठा असेल, एखादं राष्ट्र छोटा असेल, एखादं राष्ट्र श्रीमंत असेल, एखादं राष्ट्र गरीब असेल, एखादं राष्ट्र विकसित असेल, एखादं राष्ट्र अविकसित असेल, पण इथं समान दर्जा हे तत्व या संयुक्त राष्ट्र संघटनेचं आहे. दुसरं तत्व की राष्ट्राचा भौगोलिक आकार, मग तो राष्ट्र मोठा असू दे, छोटा असू दे, मध्यम असू दे, त्याचबरोबर आर्थिक विकास आणि त्या राष्ट्राचं लष्करी ताकद यावर आधारित राष्ट्रामध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये भेदभाव केला जाणार नाही. आता तुम्ही म्हणतो की अमेरिका आपलं प्रगत आहे जगामध्ये, त्यांचं ताकद भरपूर आहे, आर्थिकदृष्ट्या साम्राज्य भरपूर आहे, पण त्या राष्ट्राला सुद्धा इथं समानच दर्जा दिलेला आहे. आणि युगांडासारखे जे लहान राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना सुद्धा समानच दर्जा दिलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे समानता या नीतिमूल्याचा वापर संयुक्त राष्ट्रांच्या तत्वामध्ये नमूद केलेलं आहे. ते पहिलं तत्व. दुसरं तत्व, संयुक्त राष्ट्राच्या सभासद राष्ट्रांनी परस्परावरच्या स्वातंत्र्य व भौगोलिक एकात्मतेचा आदर करणं. प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आदर करणं हे दुसरं आपण तत्व सांगता येईल. आदर करणे, प्रत्येक राष्ट्राचा आदर करणं हे दुसरं तत्व या ठिकाणी आहे. तिसरं तत्व आपण सांगता येईल की सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. बघा, मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की भारत आणि पाकिस्तान असेल किंवा भारत आणि चीन असेल किंवा जपान आणि भारत असेल, या दोन राष्ट्रांमध्ये जर समजा वाद असेल तर तो वाद कसा संपवायचा आहे? अगदी बरोबर आहे, शांततेच्या मार्गाने तो वाद संपवायचा. कोणत्याही स्वरूपाचं जीवित हानी होणार नाही याची काळजी घेऊन सामोपचाराने आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून ते शांततेच्या मार्गाने स्वीकारणं हे तत्व या संयुक्त राष्ट्र संघटनेचे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा घटक सांगता येईल की संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना ही 3 तत्व तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारतात, संयुक्त राष्ट्र संघटनेची तत्वे स्पष्ट करा. 3 तत्वाचा मी सारांश केला. सर्व राष्ट्रांना समान दर्जा, दुसरं सर्व राष्ट्रांचा आदर करणं, आणि तिसरं सर्व राष्ट्र शांततेच्या मार्गाने सामोपचाराच्या मार्गाने काय करणं, आपापल्या अंतर्गत जे काही तंटे आहेत ते तंटे मिटवणे. काय अवघड आहे का? जरा सुद्धा घ्यायची अडचण नाही. काय झालं, एकदा घरात जाऊन पुस्तक वाचला आणि हे जर मुद्दे तुमच्या समोर असेल तर पटकन आपल्याला लक्षात येईल. मी काय केलंय, तुमच्या पुस्तकामध्ये जे वाक्य ते वाक्याचं एका वाक्यात सारांश केले. समान राष्ट्र मोठं असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, विकसित असू दे, अविकसित असू दे, कसंही असू दे, सर्व राष्ट्रांना समान. कळलं? दुसरं, सर्व राष्ट्रांचा आदर करायचा. पाकिस्तान आपला मित्र असू दे, शत्रू असू, त्या राष्ट्राचा सुद्धा आपण आदर करायचा. कळलं? तिसरं, आपले जे काही अंतर्गत प्रश्न आहेत ते प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवायचे. हे 3 तत्व डोळ्यासमोर ठेवून
संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. मग तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारतो काय अवघड आहे काय? संयुक्त राष्ट्राचे तत्त्वे स्पष्ट करा. हेच तत्त्वे कळलं. त्यानंतर चौथं घटक आपल्याला बघायचा आहे, तो घटक आहे संयुक्त राष्ट्राची रचना. असं 5वं घटक आहे संयुक्त राष्ट्राची रचना. बघा मुख्यतः यातने संयुक्त राष्ट्राच्या संहितेमध्ये किंवा तरतुदीमध्ये रचनेमध्ये प्रमुख 6 अंगे किंवा 6 घटक आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेची रचना पाहत असताना संयुक्त राष्ट्रसंघाचं जे कार्य आहे ते कार्य 6 अंगामधून किंवा 6 शाखेमधून केलं जातं. ते 6 शाखा कोणते, ती 6 अंग कोणती, त्या अंगाविषयीची सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे. विशेषतः ती 6 अंग आणि त्याचबरोबर त्याच्या मदतीला काही संलग्न संस्था येणे आहे. नुसतं संयुक्त राष्ट्रसंघाची रचना बघत असताना 6 अंगावरूनच त्याचं कार्य पूर्ण होत असं नाही, त्याच्याबरोबर त्याच्या मदतीला संलग्न संस्था सुद्धा येणे आहे. मग ती 6 अंग कोणती, ती 6 अंग लिहून घ्या. एक आमसभा, त्याच्या अगोदर इथं मला संयुक्त राष्ट्रसंघटनेची 6 अंगे, संयुक्त राष्ट्रसंघटनेचे 6 अंगे म्हणा आणि एकाखाली एक लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येते. माझं कळा हे आहे म्हणून मी ओळ सांगतो. दुसरं आहे सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषद. तिसरं अंग आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. तिसरं आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद. चौथं अंग आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय. 5वं आहे विश्वस्त मंडळ. आणि 6वं आहे सचिवालय. ही 6 अंगे, या 6 अंगांच्या मार्फत संयुक्त राष्ट्रसंघटनेचा कारभार चाललेला असतो, त्याची रचना आहे. याशिवाय काही संलग्न संस्था आहेत. त्या संलग्न संस्था कोणत्या आहेत त्यांची नावं मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. मी माझे जरा हळू सांगतो. त्यामध्ये पहिल्यांदा सांगता येईल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. दुसरा आहे अन्न व शेती संघटना. अन्न व शेती संघटना. तिसरा आहे जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य संघटना. चौथा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. 5वं आहे संयुक्त राष्ट्राचा बालक निधी. संयुक्त राष्ट्राचा बालक निधी. कळलं का बघा तुम्हाला. तर या रचना पाहत असताना मग आपण काय करायचंय, एक एक घटकाचे सविस्तर माहिती बघायचं. मग त्यामध्ये आमसभा आहे बघा, पहिले सभा. तर संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद देश हे आमसभेचे सदस्य असतात. सभासद देश म्हणजे या संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासद देश किती आहेत, सुरुवातीला 50 होते आणि नंतर 193, म्हणजे 193 देश हे या आमसभेचे सदस्य असतात. कळालं. सभासद म्हणजे कोण, राष्ट्राची निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळेचे हे सगळे सदस्य असतात.
मग देश श्रीमंत असू दे, गरीब असू दे, मोठं असू दे, लहान असू दे, मध्यम असू दे, सर्व राष्ट्रांना समान दर्जा या ठिकाणी दिला जातो, समानता त्यामध्ये असते. प्रत्येक राष्ट्राला एकच मत असतं. प्रत्येक राष्ट्र 193 देशामध्ये जिथे सभासद राष्ट्र आहेत त्या राष्ट्राला, प्रत्येक राष्ट्राला एक देश एक मत, ही भूमिका किंवा हे तत्व यामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्याचबरोबर या संयुक्त राष्ट्र आमसभेचा या ठिकाणी प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये अधिवेशन भरतं. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये या आमसभेचं अधिवेशन या ठिकाणी बोलवण्यात येते किंवा अधिवेशन भरते. आणि त्या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्याचा चर्चा केला जातो, मुद्दे विचारात घेतले जातात. त्यामध्ये पहिला मुद्दा पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्वपूर्ण जागतिक विषयावर ते चर्चा होते. आणि जे निर्णय होतात त्या निर्णयावरती ठराव स्वरूपामध्ये ते निर्णय होतात आणि त्यानंतर त्याचं या ठिकाणी काय केलं जातं, आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही. त्या सदस्य राष्ट्रांच्या मीटिंग मध्ये जे ठरतं ते ठरल्यानंतर तो ठराव होतो आणि फक्त आमसभा ही काय करते, ठराव करते, कायदे करण्याचा अधिकार आमसभेला नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं की सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्याचं एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून आमसभेकडे पाहिलं जातं. मग आमसभेची कामे कोणती, कोणकोणत्या स्वरूपाचं कार्य आमसभेला करावं लागतं. त्यातलं पहिलं कार्य तुम्हाला सांगता येईल की सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे. पुढे जे काही सुरक्षा समिती आहे त्या सुरक्षा समिती म्हणतात अस्थायी सदस्य. स्थायी म्हणजे कायमस्वरूपी, अस्थायी म्हणजे दर 2 वर्षांनी निवृत्त होणारे, दर 2 वर्षांनी कमी होऊन पुन्हा नव्यानं भरणार. स्थायी म्हणजे कायमस्वरूपी, अस्थायी म्हणजे 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदलून, इथं 2 वर्षांनी बदलणारे. दुसरं, सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय मध्ये असलेल्या न्यायाधीशांची निवड करणं हे काम करावं आमसभेला. पहिलं काय मी सांगितलं की सदस्य या आमसभेमध्ये सुरक्षा समितीची काय त्या सुरक्षा समितीमधलं अस्थायी सदस्यांची निवड करणं हे पहिलं काम आहे. आणि दुसरं काम आहे की सुरक्षा परिषदेच्या बरोबरीनं संयुक्त राष्ट्राचं महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांची निवड करण्याचं काम कोणाला करावं लागतं, आमसभेला करावं लागतं. लक्षात येते का बघा. आणि तिसरं प्रमुख कार्य सांगायचं म्हटलं तर संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकाला मान्यता देणं. वार्षिक जे काही उलाढाल असते, वार्षिक जो काही खर्च येतो त्या खर्चाचा जो अंदाजपत्रक आहे त्या अंदाजपत्रकाला मान्यता देणं. आता मगाशी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये किंवा या आमसभेमध्ये सदस्य कायमस्वरूपी सदस्य राष्ट्र किती आहेत, अस्थायी राष्ट्र कोणते हे बघण्या अगोदर या संयुक्त राष्ट्र संघटनेचं कारभार कोणत्या भाषेमध्ये चालतं ती भाषा सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पाठाखाली प्रश्न विचारले बघा, साधारणपणे संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा कोणती, प्रश्न बघायचा. संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा, कदाचित तुम्हाला गेल्या वेळी संकल्पना चित्र पूर्ण करा होतं का 8वीला, संकल्पना चित्रे पूर्ण करा. मग इथे तुम्हाला विचारतात की संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा कोणकोणती आहे. त्या भाषा प्रामुख्याने 1, 2, 3, 4, 5 जे काय असेल ते सांगायचं. ती भाषा अधिकृत भाषा कोणकोणती आहे ती भाषा बघा. प्रामुख्याने चिनी भाषा, चीनसाठी या पद्धतीने तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणतात आणि प्रश्न देतात. संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा किंवा संयुक्त राष्ट्राची, इथं मोठं जरा करतो तुमच्या लक्षात येईल. राष्ट्राची अधिकृत भाषा, पहिला सांगितलं चिनी, दुसरं भाषा आहे
इंग्रजी, तिसरा आहे फ्रेंच, चौथा आहे स्पॅनिश, पाचवा आहे अरबी, आणि सहावा आहे रशियन. बाळ लिहून घे की रशियन. कोणत्या 6 भाषेमध्ये केलं जातं बघा? मुख्यतः संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा एक चीनी, दुसरा इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, अरबी, इंडोनेशियन या 6 भाषेमध्ये संयुक्त राष्ट्राचा कारभार म्हणजे या भाषेमधून चाललेलं असतं किंवा चालतं हे आपल्याला पाहता येते. त्यानंतर दुसरा घटक बघायचा आहे की सुरक्षा परिषद. यातलं बघा सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र संघटनेची रचना जी काय त्या रचनामधलं सुरक्षा परिषद याबद्दलची माहिती आहे आपण या ठिकाणी पाहणार. सुरक्षा परिषद. आता तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणतात. इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं विचारतात, संयुक्त राष्ट्राची संकल्पना चित्रे पूर्ण करा किंवा वृक्ष तक्ता पूर्ण करा म्हणतात. वृक्ष तक्ता संयुक्त राष्ट्र म्हणजे रचनेमध्ये एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला संलग्न शाखा जे आहे ते संलग्न शाखा तुम्ही लिहायचं आहे. ते पुढच्या पाठामध्ये ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर दुसरं आहे सुरक्षा परिषद. कशामधलं? या रचनामधलं दुसरा घटक पहा, सुरक्षा परिषद. आता सुरक्षा परिषदेचं काम काय आहे, कशी कार्यवाही चालते हे आपल्याला बघायचं. तर सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 सदस्य या ठिकाणी असतात. त्यापैकी 5 सदस्य कायम असतात ज्यांचं निवड स्थापनेपासून झालेली आणि 10 अस्थायी असतात म्हणजे दर 2 वर्षांनी ते बदलणारे असतात. कळलं का? स्थायी म्हणजे कायमस्वरूपी आणि अस्थायी म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीसाठी असणारे राष्ट्र. मग या सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी असणारे राष्ट्र कोणते आहेत? कदाचित तुम्हाला या पद्धतीनं ते विचारतात किंवा लिहिता आलं पाहिजे आपल्याला, ते लिहून घ्या. सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी असलेले राष्ट्र, सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश. हे पुस्तक काय पाहिलं तुम्हाला आकृती काढून दाखवतो. सुरक्षा परिषदेतील बघा इथं मी चित्र काढतो. सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश. आता अशा स्वरूपाचं तुम्ही चित्र काढून यामध्ये स्थायी स्वरूप असलेले देश जे काय ते देशांची नावं तुम्ही वेगवेगळे देऊ शकता. आता यामध्ये कोणकोणते देश कायमस्वरूपी आहेत ते देशांची नावं तुम्हाला सांगतो बघा. पहिल्यांदा अमेरिका, अमेरिका. दुसरा आहे फ्रान्स, इथं लिहितो बघा मी फ्रान्स. तिसरा आहे इंग्लंड, इंग्लंड. चौथा आहे रशिया, रशिया. आणि पाचवं आहे चीन. 1 2 3 4 आणि 5 इतर या कोपऱ्यात चालतंय.
कळलं का? बघा काय काय सांगितलं. आता या सुरक्षा परिषदेमध्ये जे 15 सदस्य असतात त्या 15 सदस्यापैकी 5 सदस्य हे स्थायी स्वरूपाचे असतात, कायम स्वरूपाचे, आणि 10 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होणारे असतात, कमी होऊन दुसरे येतात. हे मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये स्थायी आहे. स्थायी म्हणजे काय? कायम स्वरूपी. कोणकोणते देश आहेत? पहिलं अमेरिका आहे, दुसरं फ्रान्स आहे, तिसरं इंग्लंड आहे, चौथं रशिया आहे आणि 5वं चीन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असू दे, आपला देश सुद्धा या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण अजून यश आलेलं आता काय आहे? अस्थायी आहे. आता काय आहे? अस्थायी. 2 वर्षांनी घेतात, पुन्हा बदलून दुसऱ्या राष्ट्राला घेतात. स्थायी राष्ट्रांमध्ये कोणकोणते आहेत? त्या राष्ट्रांचा एक दर्जा वेगळा असतो. बघा, अमेरिका माहिती आहे तुम्हाला, ऐकून भलाटे संपन्न आहे, या घटकावरती प्रभुत्व असलेले. इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन अशी जी काही राष्ट्र, ही 5 राष्ट्र ही स्थायी स्वरूपाचे राष्ट्र या ठिकाणी आहेत. कदाचित तुम्हाला पाठाखाली किंवा परीक्षेला प्रश्न विचारले जातात की संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्य असलेल्या देशांची नावं सांगा, आणि ती देशांची नावं सांगत असताना तुम्ही या पद्धतीनं, या आकृतीनं या ठिकाणी काढायचे. कुठलीही आकृती तुम्ही काढला तरी चालेल, गोलाकार काढलं तर चालेल, षटकोनी काढलं तर चालेल, फक्त या देशाला व्यवस्थित हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं. आलं लक्षात? आलं का लक्षात? काय शंका असेल तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर बघा, या बरोबर या स्थायी स्वरूपाच्या जे काही देश आहेत त्या देशाला नकार देण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. तर संज्ञा देण्यासाठी नकाराधिकार म्हणजे काय विचार आहे, तो लिहून घ्या. नकाराधिकार कशाला म्हणतात? संज्ञा स्पष्ट करा असा एक प्रश्न आहे पाठाखाली. तर नकाराधिकार म्हणजे काय? नकाराधिकाराची व्याख्या लिहून घ्या, ती तोटी सांगतो. एखाद्या महत्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना म्हणजे कायमस्वरूपी असलेल्या राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकार अधिकार असे म्हणतात. नकार अधिकार असे. बघा, एखादा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नामध्ये जे स्थायी असलेले जे काही राष्ट्र आहेत, उदाहरणार्थ ही 5 राष्ट्र, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रेंच असेल, रशिया असेल, चीन असेल, या देशापैकी एखाद्या देशाने जर नकार दिला तर त्या अधिकाराला नकार अधिकार असे म्हणतात येते. मग यामध्ये आपण बघायचं, या सुरक्षेच्या परिषदेची कामे काय, कामं काय, ते कामं बघत असताना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था टिकवणं हे सुरक्षा परिषदेतलं प्रमुख कारण आहे, जे आपण उद्दिष्टमध्ये बघितलेलं होतं. मुळातच संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या अनुषंगाने झाली, आणि त्यामुळं या सुरक्षा परिषदेमधलं सगळ्यात महत्वपूर्ण कार्य जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवणं. आलं लक्षात? दुसरं कार्य याबरोबर शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे काम या सुरक्षा परिषदेचे असते. बघा, म्हणजे थोडक्यात या सदस्य राष्ट्रामध्ये शस्त्रास्त्र निर्माण केलं जातं, त्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम या सुरक्षा परिषदेचं आहे. प्रत्येक राष्ट्र स्वसंरक्षणासाठी शस्त्रांची निर्मिती करत असते. जगातले सर्वच राष्ट्र करतात स्वसंरक्षणासाठी. तर याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची कामगिरी कोणाची आहे? सुरक्षा परिषदेची आहे. हे दुसरं महत्वाचं काम. तिसरं महत्वाचं काम सांगायचं म्हटलं तर आमसभेच्या बरोबरीनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्राच्या महासचिव निवडण्याचा जो अधिकार आहे किंवा जो परिषद आहे, त्या परिषदेमध्ये सहभाग घेणं हा या सुरक्षा परिषदेचा महत्वपूर्ण काम या ठिकाणी. अशा पद्धतीनं या तासामध्ये आपण काय काय बघितलं बघा. तर पहिल्यांदा बघितलं की संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी, पहिला मुद्दा बघितला. दुसरा मुद्दा बघितला की संयुक्त राष्ट्राचा कालानुक्रम. तिसरा मुद्दा बघितलो संयुक्त राष्ट्राची उद्दिष्टे.
आणि चौथा मुद्दा बघतो संयुक्त राष्ट्राची तत्वे आणि पाचवा मुद्दा आपण बोलत होतो संयुक्त राष्ट्राची रचना. त्या रचनेमध्ये पहिला बघितलं आमसभा आणि दुसरं बघितलं सुरक्षा परिषद. आता पार्श्वभूमीमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली. पहिलं महायुद्ध राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. 10 जानेवारी 1920 मध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. राष्ट्रसंघाची निर्मिती किंवा राष्ट्रसंघाची स्थापना करण्यापाठी मग हेतू एवढंच होता की दुसरं महायुद्ध जगामध्ये होऊ नये, पण ते यशस्वी झालं नाही. आणि त्यामुळे काय झालं, पुन्हा 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्रे याची निर्मिती करण्यात आली. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक विध्वंसक घटना या ठिकाणी घडल्या. अणुबॉम्बसारख्या घटकांचा वापर या ठिकाणी केला गेला. त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली. आणि त्यामुळं दुसरं महायुद्ध सुद्धा म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे याची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्रे ही मुख्यतः 24 ऑक्टोबर 1945 रोजी या ठिकाणी याची निर्मिती झाली. त्याचबरोबर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की घटना कालानुक्रमे बघितली. त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची संघटनेची उद्दिष्ट बघितले, संयुक्त राष्ट्राची तत्वे बघितले. त्यानंतर संयुक्त राष्ट्राची रचनामध्ये पहिला बघितला आपण आमसभा आणि दुसरं सुरक्षा परिषद याची कार्ये बघितली. उद्याच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो आर्थिक आणि सामाजिक परिषदेने पाहूया. सगळ्यांनी धडे वगैरे वाचायचं आहे. काय शंका असेल तर पुढच्या तासाला विचारायचं आहे.